आत्मज्ञान झाले की आपण आपणाला हवे ही सुद्धा गरज राहत नाही. श्रुतीचा चालक वेद आहे. शब्द ऐकल्याप्रमाणे श्रुती तयार होते. याम म्हणजे अवकाश, व्योम म्हणजे आकाश. किडामुंगीपासून सर्वजण आपण जिवंत असल्याची भक्ती करतात, पण स्वतःला देहरूप मानून. मन, बुद्धी, चित्त, अहंभाव, अहंकार ही प्राणांची नावे आहेत. प्राणाचा जो जाणता त्याला नाव नाही. गुरुचे वचन ज्याने खरे मानले म्हणजे जो स्वतः झाला आहे त्याला अखंड स्वरूपानुसंधान म्हणतात. मी स्त्री वा पुरुष हे जसे आठवावे लागत नाही, तसं हे आपण असल्याचे ज्ञान आठवल्याशिवाय आठवले पाहिजे. म्हणजे आपण तेच झाले पाहिजे. मंत्र जपता जपता तो मंत्रच प्राणरूप होऊन जातो. प्राण ही वाचा, परावाणी म्हणजे सर्वांच्या आधीची आहे. तेच आपण असलेले शुद्ध ज्ञान. त्याला आकाराच्या रूपाने वागवल्यामुळे त्याला मरणाचा अनुभव येतो. जो खरा गुरुभक्त आहे तो मनाच्या शब्दाने बांधला जात नाही, कारण तो मनाच्या पलीकडे असतो. आपण असल्याचे ज्ञान जे ज्ञानगुण जाणवत नाही ते निर्गुण. कायेमध्ये आपण असल्याचा वास त्यालाच वासुदेव म्हणतात. या जगाचा अनुभव स्वप्नात येतो आहे, जागेपणात येत नाही. जाणीवेतूनच स्वप्न वा जग निर्माण होते. तिकडे स्वपण नाही, तिकडे जग नाही. स्वपण म्हणजे स्वप्न आले की जिकडे जग आलेच म्हणून समजा. आधी जाग येते, नंतर मग मी असल्याची जाण येते. आत्मज्ञान झाले की आपण आपणाला हवे ही सुद्धा गरज राहत नाही. पंचभूतांच्या रसाचे सत्व म्हणजे मी असल्याची जाणीव, पण ही कालधर्मीय आहे. हे जो ओळखतो तो कालातीत आहे. आपण असल्याची जाणीव ही ईश्वरतनू आहे. तोच ईश्वर आहे ही आठवण सतत राहिली तर तीच खरी ईश्वर भक्ती झाली.